टाटा टेक्नॉलॉजी लिमिटेड यांच्यामार्फत रामटेक इथे कौशल्यवर्धन केंद्र सुरू करण्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत काल सामंजस्य करार करण्यात आला। टाटा टेक्नॉलॉजी लिमिटेडतर्फे प्रकल्प प्रमुख सुशील कुमार आणि महाराष्ट्र शासनतर्फे जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन इटनकर यांनी या सामंजस्य करारावर स्वाक्षरी केल्या। विद्यार्थ्यांसाठी अत्याधुनिक नव उपक्रमावर आधारित प्रशिक्षण देण्यासोबतच औद्योगिक उत्पादनास चालना देण्यासाठी हा प्रकल्प उपयुक्त ठरणार आहे। दरवर्षी 3000 विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे। या करारामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अत्याधुनिक तंत्रज्ञान प्रशिक्षणाची सुविधा निर्माण होणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं। या कौशल्यवर्धन केंद्रात इनोव्हेशन, डिझाइन अँड इन्क्युबेशन यासह 9 प्रकारच्या प्रशिक्षणाच्या सुविधा असतील। टाटा टेक्नॉलॉजी लिमिटेड यांनी यापूर्वी राज्यात गडचिरोली, चंद्रपूर तसंच कर्नाटक, तामिळनाडू, बिहार, आसाम, गोवा, उत्तर प्रदेश व तेलंगणा इथे अशा केंद्राची उभारणी केली आहे।